नमस्कार. हे मोड आलेले मूग आहेत. तर आपले जे मूग असतात ते मी दिवसा 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि रात्रभर त्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवले. तर दुसऱ्या दिवशी बघू शकता त्याला मस्त असे मोड आलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये जास्त गरमी असते त्यामुळे मूग असो वा मटकी ह्याला लवकरच मोड येते. तर बघू शकता मस्त अशी आपल्या ह्या मुगाला मोड आलेली आहे. तर आता आपण याला फोडणी देऊयात. गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊयात. तेल छान गरम झाले की ह्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊया. जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे. आता ह्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊयात. छान याला परतून घ्यायचा आहे कांद्याला. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेऊयात. कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया. कढीपत्ता आणि टोमॅटो देखील छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. थोडासा हलकासा याला सोनेरी रंग येईपर्यंत हे परतून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकून घेते अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊया आणि लाल मसाला देखील मी अर्धा चमचा टाकलेला आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि जे मोड आलेले मूग आहेत ते या फोडणीमध्ये टाकून घेऊयात. तिखट तुम्हाला जर आवडत असेल जास्त तर थोडंसं जास्त प्रमाण टाकू शकता. याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रकारे फोडणीमध्ये याला छान असं मिक्स करून घेऊयात. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. या ठिकाणी ह्यामध्ये मीठ टाकते मी. आता वाटलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात एक मोठा चमचा. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि परत त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. ह्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. हे आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून झाल्याच्यानंतर ह्यावरती झाकण ठेवून घेऊया आणि 5-1 मिनटासाठी याला छान वाफेवर शिजवून घेऊयात. तर इथे बघू शकता मस्त ही मोड आलेली मूग आपली छान शिजलेले आहेत. यामध्ये थोडं देखील पाणी वापरलेले नाही, फक्त वाफेवरतीच हे मूग शिजवून घेतलेले आहेत. तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. नाश्त्यासाठी आपण पटकन हे बनवू शकतो. तर ह्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे. बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊयात आणि हा मी फरसाण टाकत आहे. आपल्याकडे असेल तर टाकायचं आहे. आणि बारीक शेव देखील आपण ह्यावरती टाकून खाऊ शकतो. सोबत लिंबू घेतला आहे. खूप छान लागते खायला आणि हेल्दी देखील आहे. तर सकाळी नाश्त्यासाठी आपण हे मोड आलेले मूग बनवू शकतो. खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.